तोच तो नाश्ता खाऊ खाऊ तुम्ही सुद्धा बोर झाला असाल तर नक्की ही रेसिपी ट्राय करा. मी चुटकी आणि चुटकीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर उन्हाळा स्पेशल आज आपण बनवणार आहे रवा आणि बेसनचा ढोकळा. तो पण खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने. नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतरच मला कमेंट करा. तर चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया. त्यासाठी आपण सगळ्यात आधी घेतला आहे रवा. हा रवा जास्त जाडाही नाही आणि जास्त बारीकही नाही, मीडियम आकाराचा आपल्याला रवा घ्यायचा आहे. आणि 1 वाटी मी रवा घेतलेला आहे, सोबतच 1 वाटी विकतचं बेसन घेतलेलं आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या घरचं बेसन असेल तर घरचं सुद्धा यूज करू शकता, नाहीतर तुम्ही सुद्धा विकतचं बेसन वापरू शकता या ठिकाणी. तर हे दोन्ही जिन्नस आपल्याला एका भांड्यामध्ये टाकून छान असे मिक्स करायचे आहे. आणि मिक्स केल्यानंतर आपण यामध्ये काय काय साहित्य टाकणार ते सुद्धा या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा मंडळी. तर बघा, मी इथे मिक्स केलेला आहे आणि त्यानंतर आता मी टाकणार आहे इथे हिरवी मिरचीचा ठेसा, जो की 2 हिरवी मिरची घेतली आहे आणि त्याला खलबत्त्यात छान असं बारीक करून या ठिकाणी मी ॲड केलेला आहे. तर सोबतच पोहे खायचा 1 चम्मच साखर घेतलेली आहे मंडळी. आणि कलरसाठी आपण थोडीशी हळद टाकत आहे आणि सोबतच चवीनुसार मीठसुद्धा टाकून द्या, कारण की मिठाने खूप छान अशी चव येते. आणि त्यानंतर आपल्याला 2 वाटीसाठी 1 वाटी थोडंसं कमी इथे दही वापरायचं आहे, कारण की दही हे आपल्या ढोकळ्याला फुगायसाठी खूप जास्त मदत करते. त्यामुळे तुम्हाला यामध्ये स्किप करायचं नाही आहे दही टाकायचं, कारण की दह्याला जर तुम्ही स्किप केलं तर बिलकुल तुमचा असा परफेक्ट ढोकळा बनणार नाही. त्यामुळे तुम्हाला दही टाकायचंच आहे. कमी टाका जास्त टाका ते तुमची चॉईस आहे, पण दही थोडंसं टाका तुम्ही यामध्ये. तर बघा मंडळी, दही टाकल्यानंतर त्याच दह्याच्या वाटीत मी थोडं थोडं पाणी करून यामध्ये टाकत आहे, ज्याने की छान असं आपलं बेटर तयार होणार आणि स्मूथ बनणार. तर ज्या या बेटरमध्ये गाठा तयार होतात त्या गाठासुद्धा आपल्याला छान अशा फोडून घ्यायच्या आहे चम्मचनी. तर 5 ते 6 मिनिट तुम्ही असं कंटिन्यू याला फिरवत राहणार, तर खूप छान असं बेटर बनून तयार होणार आणि स्मूथसुद्धा होणार. तर आपल्याला थोडं थोडं पाणी करून टाकायचं आहे मंडळी. एकाच दमानं तुम्ही जास्त पाणी टाकणार आणि ते पतलं होणार आणि त्यानंतर तुमचा ढोकळा व्यवस्थित बनणार नाही. तर बघू शकता, असं थोडं थोडं पाणी करून आपल्याला टाकायचं आहे यामध्ये. तर मंडळी, आपल्याला असं 5 ते 6 मिनिट कंटिन्यू फिरवायचं आहे याला. आणि त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपलं बेटर किती स्मूथ आणि किती परफेक्ट बनलेलं आहे. तर बघा मंडळी, या ठिकाणी आपलं बेटर अशा प्रकारे बनलेलं आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ना, 1 ते 1.5 चम्मच यात खायचं तेल टाकायचं आहे, कारण की तेलाने सुद्धा खूप छान असा स्पंज येतो ढोकळ्याला आणि खूप छान असा खायलासुद्धा लागतो. तर तेल टाकल्यानंतर तुम्हाला सुद्धा एका डायरेक्शननी असं मिक्स करायचं आहे. एकाच डायरेक्शननी मिक्स केल्यानंतर काय होतं ना मंडळी, मस्त असं जे बेटर आहे ते छान असं फुगतं आणि त्यानंतर खूप छान असा आपला ढोकळा बनून तयार होतो. तर बघा मंडळी, अशा प्रकारे आपल्याला मिक्स करायचं आहे. आणि त्यानंतर आता काय करायचं आहे, आपल्याला एक स्टीमर घ्यायचं आहे. तुमच्याकडे जेही स्टीमर असणार ते स्टीमर घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे. पाणी हे तुम्ही तुमच्यानुसार टाकू शकता, कमी जास्त थोडं. आणि त्यानंतर त्यामध्ये एक स्टँड ठेवायचा आहे आणि स्टँड ठेवल्यानंतरच आपल्याला छान असा ढोकळा बनवायचा आहे. तर बघा मंडळी, मी इथे आज तुम्हाला प्लेटमध्ये ढोकळा बनवून दाखवणार आहे, कारण की मी हमेशा डब्यात किंवा आपल्या ढोकळ्याच्या पॅनमध्ये बनवून दाखवत असते, पण आज मी तुम्हाला प्लेटमध्ये ढोकळा बनवून दाखवणार आहे. त्यासाठी मी प्लेटला छान असं तेल लावून घेत आहे आणि तेल लावल्यानंतर छान असं पूर्णपणे पसरून द्यायचं तेलाला. आणि जे आपण बेटर तयार केलं त्यामध्ये आपल्याला आता टाकायचं आहे इनो, कारण की आता आपली लास्ट स्टेज चालू आहे. तर बघा मंडळी, त्यानंतर आपल्याला यामध्ये इनो टाकायचा आहे आणि इनो टाकल्यानंतर त्यावर पाणी टाकून छान असं मिक्स करायचं आहे, कारण की मंडळी इनो जे आहे ते आपण असंच मिक्स करणार तर ते एका जागी थांबून राहणार इनो आणि त्यानंतर कलरसुद्धा ढोकळ्याचा चेंज होणार. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी पाणी टाकायचंच आहे. तुम्ही सोडा टाका किंवा इनो टाका, पण तुम्हाला पाणी यामध्ये ॲड करायचंच आहे. तर बघा मंडळी, अशा प्रकारे आपल्याला पूर्ण इनो हा मिक्स करायचा आहे आणि त्यानंतर आपलं बेटर पूर्णपणे हे तयार झालेलं आहे. तुम्हाला जर इनो टाकायचं नसेल तर हेच बेटर तुम्ही 5 ते 6 घंटे असंच झाकून ठेवा छान मस्त.
आणि त्यानंतर थोडंसं बेटर फुगल्यानंतर इनो न टाकता तुम्ही याच बेटरचा ढोकळा असा फुगलेला छान बनवू शकता. तर बघा मंडळी, मी इथे या प्लेटमध्ये बेटर टाकत आहे. माझं बेटर थोडंसं जास्त झालं होतं, त्यामुळे मी थोडंसं राहू दिलं, ते दुसऱ्या भांड्यात लावणार आणि या प्लेटमध्ये जेवढं बसलं तेवढं मी इथे टाकून घेतलेलं आहे. तर बघा अशा प्रकारे पूर्ण प्लेटमध्ये मी बेटर टाकलेलं आहे. आणि आता जे आपण स्टँड ठेवलं होतं आणि पाणी, तर त्याला थोडीशी अशी उकळी आलेली आहे. तर उकळी आल्यानंतर आपल्याला हलक्या हाताने वरतून असं सोडायचं आहे खाली प्लेटला. तर बघा मंडळी, अशा प्रकारे मी इथे ठेवून घेतलेला आहे. आणि त्यानंतर आता आपल्याला झाकण लावून 10 ते 15 मिनिट याला ठेवायचं आहे. तर बघा मंडळी, बेटर थोडंसं जास्त आहे म्हणून थोडासा मी टाईम दिलेला आहे. कारण की काय होतं ना, बेटर जास्त असल्यामुळे आपलं ते जे ढोकळा आहे तो व्यवस्थित अंदरून शिजत नाही किंवा थोडा कच्चा राहतो. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, मस्त छान असं शिजू द्यायचं आहे. बघू शकता मंडळी, पूर्ण इथे बबल्स आलेले आहे आपल्या ढोकळ्याला आणि छान मस्त फुगलेला सुद्धा आहे. तर मंडळी, हे ढोकळ्याची प्लेट एका साईडनी गेल्यामुळे तुम्हाला इतकं परफेक्ट दिसत नसेल, पण एका साईडनी तुम्ही बघू शकता की छान असा फुगलेला आहे. आणि मी ते पिन पाहत आहे की कसं म्हणजे झालं आहे की नाही. तर बघा, व्यवस्थित आपला ढोकळा झालेला आहे. त्यानंतर मी प्लेटला खाली काढून घेतलं आणि काढल्यानंतर तुम्हाला इथे दाखवत आहे कशा प्रकारे आपला ढोकळा फुगलेला आहे. बघा मंडळी, खूप छान टेस्टसुद्धा लागते आणि खूपच छान चवीलासुद्धा होतो. तर बघा, या ठिकाणी थोडंसं आता काढून घेतलं मी, पण गरम गरमच राहते तेव्हाच मी थोडंसं साईडनी म्हणजे कॉर्नरनी असं एका चम्मचनी किंवा स्पॅच्युल्यानी त्याला मोकळं करून घेत आहे, ज्याने की छान असा निघून जाणार. तर बघा मंडळी, अशा प्रकारे आपल्याला छान असा काढून घ्यायचा आहे, म्हणजे हलक्या हाताने एकदम. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता आपल्याला काय करायचं आहे. तर हलक्या हलक्या हाताने आपल्याला या ठिकाणी छान असं पूर्णपणे फिरून घ्यायचं आहे. आणि त्यानंतरच आपल्याला या ठिकाणी आपला जो ढोकळा आहे तो छान कट करायचा आहे. तर त्याआधी आपल्याला काय करायचं आहे मंडळी, आपल्याला एक गंज ठेवायचा आहे. गंजात तेल टाकायचं आहे. तेल टाकल्यानंतर मोहरी टाका थोडीशी, कढीपत्ता टाका थोडासा आणि थोडीशी मिरची टाका. तर हे झाल्यानंतर आपला तडका पूर्णपणे तयार आहे. या ठिकाणी तुम्ही चिंचेचं पाणी करून सुद्धा यामध्ये टाकू शकता, ते सुद्धा ऑप्शनल आहे. जर तुम्हाला चिंच खायला आवडत असेल किंवा चिंचेचं पाणी आवडत असेल तर याच ठिकाणी तुम्ही थोडीशी साखर टाकून, पाणी टाकून जे चिंचेचं पाणी आहे ते यात ॲड करू शकता. पण मला तसाच खायचा होता, त्यामुळे मी असा साधाच तडका लावलेला आहे. तर बघा मंडळी, तडका पूर्ण झालेला आहे, जास्त शिजवायचा नाही आहे. तर बघा मंडळी, या ठिकाणी मी थोडीशी चटणी पावडर टाकत आहे, कारण की चटणी पावडरनी खूप छान आपण खाणार ढोकळा त्यावेळेस खूप छान अशी टेस्ट लागणार आणि थोडंसं हलकंसं तिखटसुद्धा लागणार. तर मला आवडतं त्यामुळे मी इथे टाकलेलं आहे चटणी, म्हणजे तिखट जे आहे ते टाकलं आहे, लाल तिखट पावडर. तुम्हीसुद्धा ट्राय करा की टाका. तर बघा, त्यानंतर थोडेसे वरतून मी तीळ टाकलेले आहे. तीळसुद्धा खूप छान लागतात. आणि त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे जे आपण तयार केलेला आहे, म्हणजेच की तडका, तो तडका आपल्याला यावर टाकून घ्यायचा आहे. मोहरी आणि सोबतच हिरवी म्हणजे लालसर मिरची आणि सोबतच कढीपत्ता, हे आपल्याला सगळं टाकून घ्यायचं आहे. बघा मंडळी, किती छान आपली रेसिपी दिसत आहे आणि आपला ढोकळासुद्धा किती छान दिसत आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतरच चुटकीला कमेंट करा आणि लाईक करायला बिलकुल विसरू नका, कारण की तुमच्या सपोर्टनी मला खूप मोटिवेशन भेटतं आणि नेक्स्ट व्हिडिओ बनवायला खूप छान वाटतं. त्यामुळे सपोर्ट करायला बिलकुल विसरू नका. सोबतच थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकलेली आहे. तुम्हाला वाटत असेल तर टाका, नाही टाकली तरी चालेल. तर बघा मंडळी, सोबत आपण थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकून घेतलेली आहे आणि आपला ढोकळा जो आहे पूर्णपणे तयार झालेला आहे. तर बघू शकता मंडळी, किती छान दिसत आहे आपला ढोकळा. आणि त्यानंतर तुम्ही ते जवळून पाहू शकता, मस्त असा फुगलेला आहे आणि खूप छान असा दिसतसुद्धा आहे. तर मंडळी, अशा नवनवीन रेसिपी पाहायसाठी तुम्ही नक्की चुटकीला सबस्क्राईब करा. तर बघा, आता इथे मी तुम्हाला थोडंसं कापून दाखवते कशाप्रकारे आपला अंदरून बनलेला आहे ढोकळा. आणि त्यानंतर तुम्हीसुद्धा अशाच प्रकारे ट्राय करा. तर बघा मंडळी, किती इझिली निघून जात आहे. बिलकुलही आपल्याला जास्त हे करायचं काम नाही, म्हणजे जास्त प्रेशर लावायचं काम नाही किंवा जास्त हार्ड कापायला जात नाही बिलकुलही. तर बघा, अशा प्रकारे आपला ढोकळा मस्त बनून तयार झालेला आहे, रव्याचा आणि बेसनाचा. तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर कमेंट करा. बघा, तर छान मस्त आपला ढोकळा बनलेला आहे. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. तर बघा, मी इथे तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवलेलं आहे. चव तर खूपच छान झालेली आहे, खूपच भारी. तर आता मी इथे पूर्ण पीसेस असे कापून घेतलेले आहे, ज्याने की खूप मस्त कापल्या म्हणजे छान दिसणार आणि कापल्यासुद्धा गेलेले आहे.
तर बघा मंडळी, आपली ही रेसिपी आता कंप्लीट झालेली आहे पूर्ण, आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूया. तोपर्यंत बाय बाय मंडळी, टेक केअर, आराम करा, काळजी घ्या, आणि माझ्या ज्या रेसिपी आहेत त्या बनवून बघत राहा आणि कमेंटसुद्धा करत राहा. बघा इथे सुद्धा मी तुम्हाला दाखवत आहे किती छान मस्त आपला ढोकळा बनलेला आहे. तर रेसिपी बनवायला बिलकुल विसरू नका आणि स्किप करू नका. बाय बाय मंडळी, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.